महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्याची पाहणी करण्यासाठी सध्या ट्रायल बेसिसवर कर्नाटक राज्यातून गोवा राज्यात प्रवेश करतेवेळी मोलेम चेक नाक्यावर वाहन तपासणी टोल नाका बसवण्यात आला आहे। सदर टोलवर प्रत्येक वाहनांचे नंबरवरून वाहनांची कागदपत्रांची तपासणी करण्यात येते। 136A ॲक्टनुसार सदर टोल नाका गोवा राज्यातील बॉर्डरवर असणाऱ्या मोलेम येथे बसवण्यात आला आहे। या 136A या ॲक्ट प्रमाणे या टोलवर प्रत्येक आलेल्या वाहनांची नंबर प्लेटवरून तपासणी होऊन CCTV कॅमेऱ्याद्वारे ऑनलाईन फाईन प्रत्येक वाहन मालकाला जाण्याचे रूल्स ॲक्ट प्रमाणे संबोधित करण्यात येते। पण याचबरोबर 167A ॲक्ट प्रमाणे कोणत्याही राज्यात जोडणाऱ्या बॉर्डरवर कोणत्याही वाहनांना थांबून चलन देता येत नाही। पण सध्या सुरू करण्यात आलेल्या टोलवर कागदपत्रे नसलेल्या वाहनांना त्या ठिकाणी चलन देण्यात येत आहे। त्यामुळे ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आलेला टोल नाका कितपत योग्य असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जो बेळगाव गोवा महामार्गावरील मोलम या ठिकाणी बॉर्डरवर जे गोवाच्या बॉर्डरवर इकडे टोल नव्याने बसवण्यात आलेला आहे। ह्या टोलवर इकडे प्रत्येक गाडीची चेकिंग करण्यात येते। ह्या टोलमुळे त्यांना ज्या गाडीचे नंबरवरनं त्या गाडीचं एक्सपायरी काय झाले, म्हणजे इन्शुरन्स एक्सपायर झाले की पोल्युशन एक्सपायरी, हे सगळं या टोलवर दिसते। तर 136 ॲक्टनुसार या ठिकाणी टोल बसवता येते म्हटलं तर फक्त CCTV कॅमेऱ्यानुसार त्यांना टोल बसवता येते आणि त्याच्यावरनं फाईन घालायला पाहिजे। आणि 166 ॲक्टनुसार बॉर्डर कुठल्याही वाहनाला फाईन देता येत नाही, फक्त त्यांना ऑनलाईन फाईन देता येते, परंतु या ठिकाणी फाईनही देता येत। त्यामुळे हा जो टोल आहे हा अधिकृत की अनधिकृत हे सांगणे मोठे मुश्किल झाले। तर या ठिकाणी पोल्युशन नसेल तर या ठिकाणी प्राथमिक 500 रुपयाची फाईन देण्यात येतात आणि त्यानंतर 7 दिवसाचा कालावधी देतात। 7 दिवसाच्या त्यांनी जर प्रोड्यूस नाही केला तर 10,000 रुपयाचा फाईन आहे। त्यामुळे येणाऱ्या वाहनांनी या ठिकाणी पोल्युशन आपलं तपासूनच इकडे यावे। तर इन्शुरन्ससाठी सुद्धा तसंच आहे, परंतु वास्तविक बघायला गेलं तर इन्शुरन्स किंवा पोल्युशन नसेल तर वाहन आत सोडूच नाही। कारण त्याचं कशासाठी बसवला हा टोल की इन्शुरन्स नसेल एखादं गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर प्रॉब्लेम व्हायचा नको, किंवा पोल्युशन नसेल तर पोल्युशन हे करण्यासाठी, जे पोल्युशन टाळण्यासाठी हे केलं आहे, परंतु तिकडे फाईन देऊन सोडण्यात येते। परंतु हे चुकीचं आहे। हे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी हा टोल आहे। कारण एक कॉन्ट्रॅक्टर जो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला हे टेंडर दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी या ठिकाणी RTOचे स्टाफ नेमण्यात आले आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघायला मिळतो मला ट्रॅफिकचा स्टाफ, पोलीस स्टाफ असे 3-4 स्टाफ, मग त्यांचे 4-4 स्टाफ। त्याच्यापेक्षा या ठिकाणी जर सरकारने फक्त टोल बसवला आणि ते कॅमेरावरून फक्त त्यांना ऑनलाईन फाईन दिला तर याकडचे जेवढे स्टाफ आहेत हे स्टाफ कमी होणार आहे। हे विनाकारण ह्याच्यात फक्त फायदा कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि ह्या सरकारला ह्याच्यात जास्ती फायद्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला फायदा। त्यामुळे ह्या टोलला सर्व तऱ्हेतून विरोध करण्यात आलेला आहे। कारण हा टोल हा चुकीचा आहे। हा टोल बसवा, परंतु या ठिकाणी जो टोल आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यानुसार ऑनलाईन फाईन देण्याची मागणी या ठिकाणी सर्व वाहनधारकांनी करण्यात आली आहे। धन्यवाद। सध्या सुरू करण्यात आलेला टोल नाका खासगी कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला असून याचा जास्तीत जास्त फायदा कॉन्ट्रॅक्टरला ठरत आहे। आलेल्या वाहनांना कागदपत्रे योग्य नसल्यास पुन्हा पडताळणी करण्यासाठी पोलीस, RTO तसेच ट्रॅफिक विभागाला नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक विभागाचे 3 ते 4 कर्मचारी तसेच अधिकारी या नव्याने बसवण्यात आलेल्या टोलवर अडकले आहेत। त्यापेक्षा या ठिकाणी कायद्याप्रमाणेच ऑनलाईन चलन प्रत्येक वाहनधारकांना दिल्यास या सर्व कर्मचाऱ्यांचा इतर ठिकाणी तरी उपयोग झाला असता। वास्तविक गोवा राज्यामध्ये पोल्युशन कंट्रोल होऊन देत तसेच एखादा अपघात झाल्यास त्या वाहनांचे इन्शुरन्स तसेच इतर कागदपत्रे योग्य असणे गरजेचे असल्यानं टोल बसवण्यात आला आहे। परंतु सदर टोलवर कागदपत्रे योग्य नसलेल्या वाहनांना दंड घेऊन गोवा राज्यामध्ये सोडल्यास या उद्देशाचा काय उपयोग असंही बोललं जात आहे। एखाद्या राज्यातून गोवा राज्यात इन्शुरन्स नसलेले वाहन येऊन अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असाही प्रश्न आता उद्भवत आहे। गोवा राज्य सोडून इतर राज्यात काढण्यात येणारे वाहनांचे पोल्युशनची नोंद ऑनलाईन होत नाही, त्यामुळे इतर राज्यातून आलेल्या वाहनांना सदर टोलवर वाहनांचे पोल्युशन नसल्याचे दर्शवण्यात येते। त्यामुळे इतर राज्यातून आलेल्या वाहनांना यावेळी आपल्याकडचे पोल्युशन काढण्यात आल्याची कागदपत्रे दाखवण्यात येतात। तोवर त्या वाहनांच्या मागोमाग मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होत राहते। या टोलला विरोध दर्शवला जात असून कायद्याप्रमाणे मंजूर झालेल्याप्रमाणेच मोलेम येथे टोलवर प्रत्येक वाहनाला ऑनलाईन फाईन देण्याची मागणी करण्यात येत आहे। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर।